खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। गौतम बुद्ध आपल्या अनेक शिष्यांसोबत भारत भ्रमण करत होते। ते एका गावातून दुसऱ्या गावी पायी प्रवास करत असत। एके दिवशी दुपारची वेळ होती। उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक ऊन पडले होते। सूर्य आग ओकत होता। चालून चालून बुद्धांचे शिष्य खूप थकले होते आणि सगळ्यांना प्रचंड तहान लागली होती। बुद्धांच्या कपाळावरही घामाचे थेंब जमा झाले होते। एका मोठ्या वडाच्या झाडाची घनदाट सावली पाहून बुद्ध थांबले आणि शिष्यांना म्हणाले, आज आपण इथेच थोडी विश्रांती घेऊया। सर्व शिष्य झाडाखाली विसावले। बुद्धांना खूप तहान लागली होती। त्यांनी आपल्या एका शिष्याला बोलावले आणि सांगितले, वत्सा, मला खूप तहान लागली आहे। आपण येत असताना मागे एक छोटा ओढा, स्मॉल स्ट्रीम लागला होता। तिथून माझ्यासाठी थोडे पाणी आणू शकशील का? तो शिष्य लगेच म्हणाला, हो भगवान, मी आत्ता जातो। शिष्य धावतच मागे गेला। त्याला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता। पण जेव्हा तो त्या ओढ्याजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की तिथून नुकतीच एक मोठी बैलगाडी ओढा ओलांडून गेली होती। बैलांच्या पायांमुळे आणि गाडीच्या चाकांमुळे ओढ्याच्या तळाशी बसलेला गाळ, माती आणि वाळू वर आली होती। पालापाचोळा पाण्यावर तरंगत होता। जे पाणी मघाशी स्वच्छ दिसत होते ते आता पूर्णपणे गढूळ आणि पिवळसर झाले होते। शिष्याने विचार केला, अरे रे, हे पाणी तर खूप घाणेरडे झाले आहे। चिखलाने भरलेले हे पाणी मी माझ्या गुरूंना पिण्यासाठी कसे देऊ शकतो? तो निराश होऊन रिकाम्या हाताने परत आला। त्याने बुद्धांना सांगितले, भगवान, तिथून एक बैलगाडी गेल्यामुळे पाणी खूप गढूळ झाले आहे। ते पिण्यालायक नाही। आपण थोडा वेळ अजून चालूया। पुढे एखादी नदी नक्की लागेल। बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले, नाही, आपल्याला पाणी इथूनच प्यायचे आहे। तू काळजी करू नकोस। आपण थोडा वेळ इथेच शांतपणे बसूया। शिष्याला कळेना की तहान लागली असताना बुद्ध का थांबायला सांगत आहेत, पण गुरूंची आज्ञा म्हणून तो गप्प बसला। सर्वजण झाडाखाली शांत बसून राहिले। वारा सुटला होता। पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता। बुद्धांनी डोळे मिटले आणि ते ध्यानाला बसले। साधारण अर्धा पाऊण तास उलटून गेला। बुद्धांनी डोळे उघडले आणि पुन्हा त्या शिष्याकडे पाहिले। ते म्हणाले, आता जा आणि त्या ओढ्यातून पाणी घेऊन ये। शिष्य मनातल्या मनात म्हणाला, पाणी तर गढूळच असणार, पण बुद्ध सांगत आहेत तर जायलाच हवे। तो अनिच्छेनेच पुन्हा ओढ्यावर गेला। तिथे पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। मघाशी जे पाणी चिखलासारखे दिसत होते ते आता आरशासारखे नितळअळी स्वच्छ झाले होते। पाण्यातली माती आणि गाळ हळूहळू तळाशी जाऊन बसला होता आणि वरचे पाणी एकदम शुद्ध झाले होते। शिष्याला खूप आनंद झाला। त्याने पटकन पात्र भरून पाणी घेतले आणि तो बुद्धांकडे धावत आला। त्याने बुद्धांना पाणी दिले आणि त्यांच्या पाया पडला। बुद्ध पाणी प्यायले आणि त्या शिष्याला म्हणाले, पाहिलेस, तू हे पाणी स्वच्छ करण्यासाठी काय केलेस? तू पाण्यात उतरलास का, की तू पालापाचोळा हाताने बाजूला केलास? शिष्य म्हणाला, नाही भगवान, मी काहीच केले नाही। बुद्ध हसून म्हणाले, हो, तू काहीच केले नाहीस। तू फक्त प्रतीक्षा केलीस आणि पाण्याला शांत होऊ दिलेस। जेव्हा पाणी शांत झाले तेव्हा गाळ आपोआप खाली बसला। पुढे बुद्ध सर्वांना उद्देशून म्हणाले, मुलांनो, आपले मन सुद्धा या पाण्यासारखेच असते। जेव्हा आपल्याला खूप राग येतो, भीती वाटते किंवा खूप दुःख होते तेव्हा आपले मन या गढूळ पाण्यासारखे अस्वस्थ होते। अशा वेळी आपण गडबड करतो, चुकीचे निर्णय घेतो किंवा कोणाला तरी वाईट बोलतो। अशा वेळी तुम्हाला काहीही करायची गरज नसते। फक्त थोडा वेळ शांत बसा, संयम ठेवा। जसा गाळ खाली बसला तसाच तुमच्या मनातला राग आणि गोंधळ आपोआप खाली बसेल आणि तुमचे मन पुन्हा स्वच्छ होईल। आयुष्यातील कोणत्याही समस्येवर शांतता हेच सर्वात मोठे उत्तर आहे। शिष्याला त्या दिवशी पाण्यासोबतच जीवनाचा एक मोठा धडा मिळाला होता। जेव्हा मन अस्वस्थ किंवा रागाने भरलेले असते तेव्हा घाई गडबड न करता शांत राहणेच योग्य असते। वेळेनुसार मनातील गोंधळ दूर होतो आणि योग्य मार्ग सापडतो।